अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. विधान परिषद निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली आहे. आपण खरं तर आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी यायला असं वाटत होतं, परंतु अनपेक्षितप्रमाणे माघार झाली तुमच्या उमेदवाराची. रणधुमाळी हा शब्द चुकीचा आहे. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 17 जागांसाठी निवडणूक आहे, विधान परिषद आहे. काही अपवाद वगळता महाविकास आघाडीकडे तेवढं बळ जरी नसलं तरी पण जागा बिनविरोध होऊ नये ही भूमिका महाविकास आघाडीनं घेतली आणि त्यानुसार मग सातारा असेल, कोकण असेल, पुणे असेल, अन्य काही ठिकाणी महाविकास आघाडीनं विदर्भात हे नागपूर असेल, यवतमाळ असेल, मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड अशा ठिकाणी महाविकास आघाडीनं आपले उमेदवार उभे करून विरोधी पक्षाचं जे अस्तित्व आहे ते दाखवण्याची तयारी सुरू केली. पण रणधुमाळी ही महानगरपालिका निवडणुका किंवा विधानसभा, लोकसभा आणि आता ग्रामपंचायतीत सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विमाना घेऊन फिरतात, चार्टर, हेलिकॉप्टर. त्याच्यावर तिथे रणधुमाळी असते. विधान परिषद निवडणुका या अत्यंत गोपनीय पद्धतीने, ज्याची रिझर्व्ह बँक मोठी, त्याची रणधुमाळी जास्त हे मी पाहतो. पण नाशिक मधलं म्हणाल तुम्ही तर नाशिक मध्ये काय होतं पाहू. काय दिलं काय चर्चा बोलून दाखवलं की कुठे मला तसं वाटत नाही. विदलेकर साहेबांचं काही गणित चुकतंय मला तसं वाटत नाही. ही निवडणूक फक्त नाशिक पुरती आहे का? नाही, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी निवडणुका आहेत. त्याच्यामुळे ज्याला यातलं आर्थिक गणित कळत आहे ते असं कोणाचं चुकलं किंवा काय असा प्रश्न निर्माण करणार नाहीत. 100च्या वर जरी आमच्याकडे मतदान असतं तरी आम्ही हे धाडस केलं असतं, एवढंच मी सांगितलं. बंडखोरी मोठ्या प्रमाणात होती नाशिक असेल, राज्यात. अहो, आम्ही निवडणुकीतच नाही तर मी काय बंडखोरी करणार. महायुतीमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली होती. नाशिकमध्ये भाजपचेच जितेबंधूंनी उमेदवारी अर्ज भरला. पुण्यामध्ये चांगलं आहे ना, वेगळ्या ठिकाणी बंडखोरी. नगरसेवकांना मतदारांना आर्थिक बळ मिळेल त्याच्यामुळे. आपला उमेदवार जर असला तर महाविकास आघाडीत कोण आपल्या सोबत आहे तरी कळालं असतं किमान. तुम्ही या विषयाच्या बाहेर पडलं पाहिजे नाशिककरांनी. नाही, पण आपल्याला अंधारातून हा सगळा निर्णय झाला असा एक संदेश आपल्याला म्हणजे कोणाला तुम्हाला नाही, उद्धव साहेबांशी चर्चा करून झालं. आम्ही सगळे एकत्रच होतो. माननीय पक्षप्रमुखांशी चर्चा झाली. आमचे सगळे जे इथे उभे आहेत आता त्यांच्याशी चर्चा झाली. या सगळ्यांना मातोश्रीवर सुद्धा बोलवून चर्चा केली. पण मी स्वतः या मताचा होतो की 17 विधान परिषद निवडणुका या काही राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या निवडणुका नाही आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे निकाल लागले मधल्या काळात त्याच्यामुळे काही ठिकाणी निकाल स्पष्ट दिसतात, निर्णय स्पष्ट दिसतात. त्याच्यामुळे रक्त का आटवायचं? हार ज्या कोणाला लढायची इच्छा आहे ते लढतील. बिनविरोध निवडणुका करायच्या नाहीत हे धोरण होतं. त्यानुसार अनेक ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरले. नाशिकमध्ये जर कोणी स्वतःहून पुढे आलं असतं तर नक्कीच आम्ही त्याच्या मागे उभे राहिलो असतो. कडे जेवढी मतं आहेत, माननीय शिवसेना पक्षप्रमुख या संदर्भात आमच्या नगरसेवकांना, मतदारांना काय भूमिका घ्यायला सांगतात ते तुम्हाला लवकरच सांगतो. ही चूक झाली आहे? नाही, चूक नाही. ही चूक नाहीये, याला चूक मी म्हणणार नाही. याचं कारण असं की लोक ही निवडणूक एवढी एकतर्फी दिसत होती की कोणी असं फार उत्साहानं पुढे लढण्यासाठी आले नाही. म्हणजे खरं म्हणजे माझ्या आणि दत्ताजींची चर्चा झाली अनेकदा, कुणी लढायला तयार आहे का. पण जी तफावत आहे त्या तफावतीमुळे
कोणी फार पुढे येण्यासाठी उत्सुक दिसले नाही. वसंत भाऊ आहे, त्यांनी अर्ज पण घेतलेला होता. आता मग वसंत भाऊ आहेत, त्यांना विचार. माजी आमदार अनिल कदम होते. जे असतील. अर्ज आणणं आणि अर्ज भरणं यात फरक आहे ना. पक्षाच्या आदेशाने अर्ज नक्कीच नॉमिनेशन फॉर्म त्याने आणले होते, पण शेवटी तो उत्साह असायला पाहिजे, तो दिसला. या विधान परिषदेच्या संदर्भात यावेळेला मी सक्रिय नव्हतो, मी नाहीये, मी दुसऱ्या कामात होतो आम्ही सगळे. पण इतर ठिकाणी आम्ही सगळ्यांशी चर्चा करून उमेदवार ठरवले. नाशिकमध्ये आमच्या 2 लोकांनी अर्ज भरणार होते आणि ती जबाबदारी इकडले जे आमचे संपर्क प्रमुख आहेत निर्लेकर त्यांच्यावर आम्ही दिली होती, कारण मी दुसऱ्या ठिकाणी होतो. खरं म्हणजे जबाबदारी तशी महत्वाची होती, पण घोडे बाजार होऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. आता घोडे बाजार अख्ख्या महाराष्ट्रात सुरूच झालेला आहे. तो काय नाशिकमध्येच होतो असं नाही. आणि जिथे भारतीय जनता पक्ष आणि शिंद्यांसारखे लोक आहेत तिथे सगळ्यात आधी घोडे बाजार होतो आणि मग निवडणुका होता. आता नाशिकवर लक्ष आहे आमचं, बघू आता काय होतंय. त्यासाठी त्यांना मातोश्रीवर येऊन पश्चाताप व्यक्त करावा लागेल ना. ज्या पद्धतीनं ते बाहेर पडले, पक्ष फुटला, पक्ष फोडला, स्वाभिमान गहाण ठेवला, महाराष्ट्राचं नुकसान केलं, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसमोर अमित शहा यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला, याचा पश्चाताप तर सगळ्यांना व्हायलाच पाहिजे. मातोश्री आला की प्रश्न सुटेल. पश्चाताप व्यक्त केल्यानंतर येऊ द्या ना, आल्यावर बघू. निवेदनांची प्रेस झाली, ते म्हटले की महाविकास आघाडीचा उमेदवार जर विधान परिषद असेल तर मतदान केलं असतं. शिवसेनेचे नगरसेवक अपक्षाने मतदान करणार नाही असं त्यांनी परवा वक्तव्य केलं. माझ्याकडे त्या संदर्भात माहिती नाही आहे फार. ते त्यांनी सांगितलं बैठक घेऊ, उद्धव साहेब निर्णय घेतले. मगाशी तेच म्हणालो ना, उद्धव ठाकरे आमचे निर्णय घेतील पक्षप्रमुख. तुम्ही फार खोलात का जाताय? बघू ना, किंग मेकर असायला सुद्धा हाताशी ताकद असावीच लागते ना. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.